नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार. येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपरिक कला सादर करण्यासाठी कोल्हापूरच्या कलाकारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच 26 जानेवारी रोजी दिल्लीतील विजय पथावरील मिरवणुकीत चित्ररथात सहभागी असलेल्या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. कोल्हापूरची कलानगरी आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथ सोहळ्यात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा पहिला क्रमांक मिळाला. या चित्ररथासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात कोल्हापूरच्या श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांनी लेझिम नृत्य सादर केलं. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. दुसरीकडे श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांना येत्या 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपरिक कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्याबद्दलही या कलाकारांचे तोंड भरून कौतुक करत खासदार महाडिक यांनी अभिनंदन केलं.